तर आमचा संपला होता गॅस आणि गॅसला ऑप्शन सध्या तरी आहे चूल. आता गावाकडं म्हटलं की चुलीचं तर ऑप्शन असणारच ना, कारण की सरपण वगैरे सगळं असतं, तर मग काय चूल हे एक बेस्ट ऑप्शन आहे गावाकडे. पण गॅसला तर ऑप्शन आहे चूल, पण लाईटीला काय करणार? आता दुष्काळात 13वा महिना म्हणजे वारं वादळ सगळं चालू झालं आणि त्यात लाईट पण गेली. मग काय सगळं संपल्यासारखं झालं. सगळ्यांनी जसं काही संप केला होता, सगळ्यांनी एकजूट होऊन संप केला असं झालं आमच्याकडे. आता काय मी बाहेर पोळ्या करायला बसलेली तोपर्यंत इतकं वादळ चालू झालं ना की विचारूच नका. मग काय मी इथं पटपट पोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर मला लगेच भाजी पण करायची होती. पण आता ह्या पावसाचं काय यायची वेळ आहे का बरं? आता सध्या उन्हाळा चालू झाला आणि त्यात हा पाऊस येतोय. म्हणजे जे पिकं आता हातात येणार आहे तर ते ह्या पावसामुळे हातात येणार नाही. म्हणजे त्यांचं नुकसान होऊन जाईल. आता कोणाकोणाचा गहू काढायचा राहिलेला असतो तर तो ह्या पावसामुळे पडून जातो. आणि कोणाचे कांदे असतात तर त्या कांद्याला जर पाणी लागलं तर ते सडून जातात, म्हणजे ते ठेवायच्या लायकीचं नसतं. मग काय असं ह्या पावसाने तर मला कळतच नाही की आता हा नेमकं कोणत्या टायमिंगला येत आहे. तर असो आता मी इथे आपण त्याला तर हात नाही लावू शकत. मग मी इथे पटपट स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि इथं मी पहिले पोळ्या केल्यानंतर मी भाजी करून घेणार होत्या. आणि या लॅम्पमुळे तरी थोडंसं बरं झालं, कारण की हा होता त्याच्यामुळे थोडं मी इझिली पटकन स्वयंपाक करू शकले आणि दिसत पण होतं चांगलं. आणि मग काय लाईट नव्हती तर मग मी इथं पिल्लूला वगैरे खेळवणं चालू होतं. आजी बाबा तिच्याकडे लक्ष देत होते आणि मग मी बाहेर स्वयंपाक करून घेतला. आता ह्या चुलीमध्ये ना इतका मस्त आहार पडलं होतं की मला असं वाटत होतं यावर बाजरीची भाकर करून खावा. पण आता एवढं वारं सुटलेलं होतं ना तर मी त्याला विझवून टाकला, कारण की तो जर कुठं उडून वगैरे गेला ना तर पेट वगैरे होऊ शकतो. मग त्याला मी इथं विझवून टाकलं, त्याच्यात मी पाणी टाकलं आणि त्याला विझवलं. मग काही लाईट नव्हती तर आजी बाबा इथं पिल्लूला खेळत होते आणि मग आम्ही सगळे बसलेलो होतो. रात्री तर 10-11 वाजेपर्यंत लाईट पण आली नाही आणि इतका विजांचा कडकडाट चालू होता की विचारू नका. तुमच्याकडं पण जर असा पाऊस झाला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.